नमस्कार मंडळी, शुभ सकाळ सगळ्यांना आणि श्री स्वामी समर्थ. तर आता वाजले बघा सकाळचे 7 आणि स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये. आणि एका ताईने कमेंट केली होती की तुम्हाला फर्निचरला किती खर्च आला, तर तो पण खर्च मी समोर व्हिडिओ दाखवणार आहे, तर व्हिडिओ बघत राहा. तर मी आता चाललेले बघा फुलं आणण्यासाठी, पूजा करायची. इथं किती छान फुलं आले आणि आमच्याकडे आलेले वानरं माकडं, तर त्यांच्यासाठी हे फटाके बघा दिवाळीसारखे, म्हणजे त्याचा आवाज आणि ते पळून जातात. तर आता प्रत्येकजण त्याच्या शेतामध्ये फटाके वाजवतो, कारण की मक्का असल्यामुळं ही वानेरेले ताण देते, मक्काच खात बसते आणि लेंडरो मस्त फेकून देते. तर प्रत्येकजण आता त्याच्या शेतामध्ये जाऊन बसलेले, सकाळी सकाळी मस्त कामाला लावून देते वानेरं त्यांना. तर इकडं बघा समू खेळतीये. आ आ आ अगं बाई ग, काय छान असते समू तू. तर आत्ताच आमचे चहा वगैरे झाली सोनूज पप्पाची. सोनूज पप्पा गेले आज औषध आणायला आणि आम्ही पण आज बरेच कामं आवरणार आहे. तर इकडं समूला खेळू देते आणि मी आज देवपूजा करणार आहे, कारण की मी किती जागा केली बघा. मागच्या वेळेस बघितलं असेल तुम्ही व्हिडिओमध्ये, इकडं बिलकुल जागा नव्हती देवाकडे जाण्यासाठी. तर अशी इकडे जागा करून घेतली मी, म्हणजे मोकळं पूजेला बसता येतं. आणि या 2 खुर्च्या ठेवून याच्यावर औषधं वगैरे ठेवलेले बघा. तर हे आहे. तर बऱ्याच जणी कमेंट करता की तुमच्याकडं कोणतं औषध आहे, तर आमच्याकडं हे बघा, हे गजकर्णाचं औषध आहे. गजकर्ण, खरूज, नायटा, इसबगोल, सोरायसिस. आणि हे आहे मूळव्याधचं औषध. मला जर कोणाला मूळव्याधचं आणि गजकरणचं औषध पाहिजे असेल तर माझा नंबर सांगते मी, 74 98 72 28 98. याच्यावर कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला पोस्टांना देऊ शकते. अरे बघा, आता इथे किती मोकळं मोकळं वाटतंय. काल मम्मीने आवरलं ना, तर आता मला पण बसता येत नव्हतं. आज तर मम्मी बसलेली बघा देवपूजा करायला इथं. कारण की आम्हाला सगळ्या गोष्टीला जागा होती आणि देवपूजाला बसायला जागा नव्हती. मग सगळं पसारा इकडे आवरून घेतला आणि छान अशी जागा केली आज. आणि मी माझ्या हाताने पूजा केली बघा. रोज सोनूच करतो, आज बघू पण अशी सर सरकती बघा. त्याला म्हटलं तू समूला सांभाळ, तोपर्यंत मी पूजा करते. आणि इकडे बघा असं सामान लावून दिलं, म्हणजे मोकळं करून घेतलं. थोडं मोकळं असलं चांगलं वाटतं, नाही तर सगळीकडे गजबज दिसलं ना काही सुधर. दादा काय म्हणतो बघ, सामान आवरायला जायचं तिला. तर मांडीवर घेऊन देवपूजा करती. आता ती माझ्या मांडीवर बसणार येते पूजा करताना. माझी पूजा झालेली आहे दाखव जवळून, आणि फक्त आता रांगोळी वगैरे राहिलेली आहे, तर ती मी टाकते एका हाताने. आता काय करता मग, ती ऐकत नाही म्हणल्यावर. जेव्हापासून समू झाली ताई तेव्हापासून मला अशी अर्धा तास 15 मिनिटं पूजाच नाही करता आली, कारण की तिला इकडं बसलं की तिकडं काहीतरी होतं, सगळं उठून पडावं लागतं. म्हणून सोनूच्याच पाठीमागं होतं, पण आज म्हटलं नको, आज शनिवार आहे. आणि मम्मी म्हणते शनिवारी देवाची साफसफाई, घराची थोडी साफसफाई केलेली खूप चांगली असती. तर आज मी देवाची तर केली आणि आज कपाटाची पण साफसफाई करणार आहे. तर चला. तुळजापूरहून या आल्या होत्या बघा आपल्याकडं जो मागण्यासाठी. तर यांना हळदी कुंकू लावून आणि देवीला हळदी कुंकू लावून मी छान असा त्यांचा आशीर्वाद घेतला आणि समोर व्हिडिओ दाखवते मी तुम्हाला. तर त्यांनी सोनूला किती छान आशीर्वाद दिला आणि किती छान आमच्यासोबत गप्पा मारल्या. तर मस्त आई चांगल्या 15-20 मिनटं बसलेले होते आमच्या इथं. म्हणजे आईला 5 नारळाचं तोरण बांधायचं, 9 दुर्गाला तर 9 बांधलं का नाही, याला नवस होता ते फेडला होता शेगावच्या दिवस. हा, मग तोरण राहिलं का? तुळजापूरला गेलो होतो ना आम्ही मागच्या वेळेस. येडायला गेली हो, येडाईला बी गेलते. मग लई चांगलं. हा, तुळजापूर ते गुलाबी ते राहतं तिथं. हा? चांगलं हे बघ, आईला देते तुला मनी, त्याच्या गळ्यात बांधायचं उदर्शन महादेव. ह्याने काय म्हणायचं, हे बघ बेटा, तुला नोकरी लागणार आहे. सकाळी उठला का नाही, आंघोळ असतं ह्याने केले का नाही, तिकडे हात जोडा, जाय सरस्वती माता हो मला प्रसन्न, यानं म्हणायचं. त्याला सांगा तुम्ही, ए तो काय म्हणायचं, सकाळी आंघोळ असतं केले ना, आई तुला टावल देते का नाही, जाय सरस्वती माता हो मला प्रसन्न, जा बेटा तुला नोकरी लागणार, सरस्वती माता हो मला प्रसन्न. हा, आणि हे पुस्तकाचे पाया पडत, जाय सरस्वती माता हो मला प्रसन्न. तर अभ्यास करायचं, चांगलं चित लागलं. आणि तू माझं नावच घेशील बेटा आई, आई बघ. आणि याला मनी देते, तो सगळे केलं बरं. आईला तोरण बांधले नाही 5 नारळ, याडा बाईला बी देतो.
बांधले तोरण चुकलं असं तू 100 रुपयाचं बांध भेटा नसेल तर चालली आहे. ती आईने पातळ दिलं मला हे. तिचं पातळ तिच्या घरी निसटून आले मी. आई म्हणजे माझ्या घरी इथले पातळ आहे म्हणली, बरं चांगलं नाही म्हणली, भारी. आता पुढच्या भारीने ये म्हणजे मग असं तुझं नाव निघले पाहिजे 100 रुपये कर हे मनी देते आईला. कवडी आहे का तुझ्या देवाला? हा ही आईची देवाऱ्यावर कवडी थोडे येत. हा तेव्हा चित लागते. मग असं तर घे बेटा, नसेल तर राहूस का घेते का नाही आणि ना आता तू कवा जाते हे बघी. येडाबाई लाडाची कवडी तोडावा आंब्याच्या झाडाची ही लागते. आणि भाजी भाकरीचं निवड करावं लागतं. असं तर घे 100 रुपये लागतं आईला तोरण बांधायला. हे त्या नवदुर्गाला तोरण बांधायला तर 4थ्या माळीला ये आली आई ये. कुठे गेली? पोरगी आंघोळ घातली आम्ही. बरं बरं म्हणजे नात आई ते हातातील दर्शन घेऊ द्या, या तुम्ही बी दर्शन घ्या. या आईला बोली पोर किटकी घे ना मांडीवरती. चलो ए, पोरग आहे का पहिला? काय काय पोरग? अगो बा हीच पोरगी आहे का तुझी? हा ही पोरगी बाय 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 बऱ्याच दिवसात झाली तुला ही. हा हा? अगो बया 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 बघ फोन बोलला ह्यो. 11 वाजल्या. हा हे बघ तू विजय बाप्पा कर. ये माझी आई. हिचं काय नाव ठेवलं तू? अगं नको ती देवी आहे ती. नाही, नाही, तुळजापूरची देवी नाही, आहे. नाही. हिच्या पाया आपण पडावा. हिला पायावर कधी घालू नये. हा आता हिचा उजव्या बाजूला भावराय बेटा. बऱ्याच दिवसाने हे बघ, बऱ्याच दिवसाने झाली तुला आणि मनातलं स्वप्न तुझ्या पूर्ण केली. हा आणि ही सासू आहे का? हा बघ माझ तुझं काय नाव? कमलबाई. कमलाबाई 8वा गुरु आहे तुझ्या मागा बरं का? आणि हिची कुंभार असा आहे. 8वा गुरु करू. हो हाय की आता 8वा गुरु म्हणजे कसं 2 रोज सुकीन 2 रोज दुखी अंग पडतं तुझं जड असं. मालकाचं नाव तुझ्या? बाबराव. कळमाच्या झाडाखाली हरण घेतली सावा बाबूरावची सावली जन्मबरी असावी कंपळाचा कुंकू सोन्याचा राहावा दिलेले परशुराम सुखी राहावा आईचा आशीर्वाद जय माझी आई तुझा. हे बघ कंपळाचा कुंकू सोन्यात राहावा दीदी पाठीचा बंधू सुखी राहावा आणि मोठ्या घरची सुनबाई व्हावा पेंड डायरी घेऊन खोडशीत बसून खावा. दुधाची म्हैस मागाली ती तेव्हा चुकते अंगठा. मामाला. हा मामाला. मामाला मागाली दुधाची म्हैस असं आहे. हा मग मामा म्हणते जाय जावळ आहे ना. बर 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 हिला नवसाची मागून घेतली ही बरं का. हिला सुटकाचं खायचं देतो लांबलं सोयरेच नवसाची आई माझी सुखाची राहू दे ग येरमळ्याची येड आई नवसाचं फुल आहे. तर आत्ताच आपण आईचं दर्शन वगैरे घेतलं ना. आई गेल्या बघा. तर आपल्या आईने समूला झोक्यात टाकलं. समूचं चालू आहे बघा असं छान छान काम. तिचं आता उठल्यावर छान मेकअप करून मी आता लोशन वगैरे लावून कपडे घालून समूला झोक्यात टाकलेले. तिला आता झोपू घालून देते आणि तिला झोपू घालता घालता फोन पण घेते. म्हणजे आलेले पेशंट रस्त्याने तर त्यांना रस्ता कळतो. आणि इकडं दिवा वगैरे लावायचा राहिलेला होता. मी दिवा घासायला दिलेला होता तर आता दिवा घासून झाला आणि इकडं दिवा लावून घेतला मी. अशी छान रांगोळी पण टाकली बघा. अशी झालेली आपली आजची पूजा. खूप चांगलं वाटतंय बघा ताई. कारण की मोकळं झालेलं आहे सगळं मस्त. बिलकुल जागा नव्हती करमतच नव्हतं देवासाठी. तर असा इकडं सामान वगैरे लावलं मी. म्हणजे काल आम्ही अर्ध सामान लावलं बघा. काल तुम्हाला असा पसारा दिसत असेल खाली बिलकुल पसारा वगैरे ठेवलेला नाही आम्ही. इकडं गचकरणचं औषध ठेवलेले, इकडं मूळव्याधचं ठेवलेले. दोन्ही खुर्च्यावर 2 औषधे आणि खाली जी सुटकेस दिसतीये तर त्याच्यामध्ये समूचे बाळा ते बघा. आणि आता समूच्या कपड्यासाठी आपण डायरेक्ट टपच केलेला आहे हा. तर याच्यामध्ये समूचे सगळे कपडे टाकून ठेवलेले आहे मी. आणि हे जे 4 कप्पे दिसते याच्यामध्ये सोनूचे कपडे आणि माझे कपडे ठेवणारे. म्हणजे 17 वेळेस कपाट उघडायचं कामच नको. आणि इकडे बघा ट्रॅली बॅग ठेवलेली आहे. आणि जो आपला झोका होता समूचा तर तो झोका असा मागं ठेवलेला आहे. इकडं मेकअपचं सामान आहे. तर असं आहे बघा सगळं सामान. तर असं मोकळी जागा दिसते बघा सगळी मस्त छान दिसतंय. आणि इकडं चालू आहे सोनूचा अभ्यास. त्याचा उद्या पेपर आहे बघा ताई. आता कोणती परीक्षा सोनू? आता फायनल पेपर आहे त्याचे. नंतर त्याची डायरेक्ट 9वी चालू होणार आहे. त्याला काही सुट्ट्या वगैरे काहीच नाही आहे ना बाळा. तर यावर्षी सोनू सुट्ट्यानी. आणि सगळ्या ताईंनी सांगा की आता 9वी 10वीत चांगला अभ्यास कर आणि मोठा डॉक्टर हो. माझं तर खूप स्वप्न आहे ताई सोनूनी डॉक्टर व्हावं म्हणून. तर इकडं बघा पेशंटची कशी गर्दी आहे. आत्ताच पेशंट आले होते तर त्यांची छोटी शूटिंग काढून ठेवली मी. तर एका ताईची कमेंट होती बघा मला की ताई तुमच्या फर्निचरसाठी किती खर्च आला आतापर्यंत तर तो सांगा.
तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तेच सांगणार आहे की आतापर्यंत आम्ही जे सामान आणलेले आहे त्याला किती खर्च आलेला आहे. आपलं फर्निचर तर काही पूर्ण झालं नाही तुम्हाला खर्च सांगायला, पण ताईच्या आग्रहा खातीर मी आज आतापर्यंत लागणारा खर्च सांगणार आहे. तर सगळ्यात अगोदर आम्हाला जेव्हा आम्ही त्यांना घराचं काम दाखवलं होतं दादांना, ज्यांना आपण काम दिलेले, त्यांना विचारलं मी की आम्हाला शेवटपर्यंत किती खर्च लागेल. तर त्यांनी सांगितलं 3 लाखापर्यंत तुमचं सगळं काम होऊन जाईल म्हणे फर्निचरचं. तर मला हसू येत आहे की त्यांनी सांगितलं होतं त्याच्या ते डबल ना चाललं. मग तू बी आता समजा काही सामान आहे ना तर मग मी जर टॉप क्वालिटीच घेऊन राहिली आणि काही गोष्टी होत्या त्यातल्या ऍड करून राहिली तर वाढणार नाहीत काय. म्हणजे कसं घेताना क्वालिटीचं सामान घेते ते त्यांनी विचार नव्हता केला की ही बाई एवढं भारी सामान घेईल बा, एवढं म्हणजे एवढा पैसा त्यात गुंतवण. पण मला वाटलं नको, कारण की याला जर व्यवस्थित काय म्हणतात ना ते लोटायचं, दरवाजाचे काय म्हणतात त्याला, हँडल्स, हँडल विंडल, बेरिंगा हे असे खेळ वगैरे सगळं छोटे मोठे सामान मी सगळंच क्वालिटीचे घेतलेले. तर सगळ्यात अगोदर मी सामान भरायला गेले होते तेव्हा सामान झालं होतं 1,80,000 माझं. तर ते 10-15 दिवस त्यांनी त्याच्यामध्ये फर्निचरचं काम केलं. नंतर आम्ही मग अशा सीटा आणल्या होत्या. याच्यामध्ये सीटा, पुन्हा हँडल, स्क्रू, बरंच काही सामान, चिल्लर सामान पण होतं त्याच्यामध्ये, फेमिकॉल. तर ते नंतर आणलं आम्ही पहिले 1,80,000, नंतर परत 2,15,000 असं काहीतरी बसलं. तर त्याच्यामध्ये मी चिमणी ऍड केलेली आहे. एक चिमणी आहे 20,000ची त्याच्यामध्ये, डिजिटल चिमणी आहे स्क्रीनची तर ती ऍड केलेली आहे. इतर येईन कधी खिडकीवर खिडकीच्या बाजूला. आणि ते व्हेंटिलेशन कसं जाईन बाहेर ते करून देणार आहे. पुन्हा मला 4,15,000 आतापर्यंत खर्च आलेला आहे. तर ह्या 4,15,000मध्ये दादांची मजुरी नाहीये, तर त्यांची मजुरी 30% राहते वाटतं. म्हणजे 1 लाखाचं आपण सामान भरलं त्याच्यामध्ये 30,000 रुपये त्यांना द्यावं लागते. तर त्यांची मजुरी बाकी आणखी. तर एवढं झालेले आता 4,15,000 आतापर्यंत, आणि आणखी पण भरपूर राहिलेले. आता बघू समोर किती लागतं. पण काय ताई, जर एकदा वस्तू होऊन गेली की झाली. आज 2 पैसे कर्ज बी झालं तर ते आपण उलट मेहनतीनं फेडतो आणि ते फिटतं पण एकदा जर हलक्या क्वालिटीचं सामान वापरलं गेलं तर त्याला आपल्याला डबल टिबल चोबल पैसा लागतो, तरी पण मग ते रिपेअर होत नाही. लावलेलं निघणारच परत. त्याच्यामुळं अगोदरच म्हटलं चांगलंच क्वालिटीचं घ्या. त्या दादाच्या हिशोबानेच मी सगळं सामान भरलेले. आणि मला तर वाटतंय की मी बरोबर केलं. आता ते तुम्हाला वाटते ताई का, तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा कमी जास्त पैसे गुंतवले. पण खर्च एकदाच करायचा, नंतर फिरून त्याच्याकडे बघायचं नाही, असं माझं रूल आहे. त्याच्यामुळे मी ते केलं. तर ताई आतापर्यंत आपल्या फर्निचरला 4,15,000 रुपये खर्च आला. त्यांची मजुरी बाकी आहे. आणि शेवटपर्यंत किती खर्च आला मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओ दाखवून कसं बनलं ते सगळं दाखवू. आणि मी बरोबर करते का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला, त्या ताई समूला भेटासाठी आले होते बघा मुंबईवरून, आमच्या गावातल्याच आहे त्या. तर त्यांनी छान समूला असं खायला वगैरे आणलं होतं. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला माझा कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद, बाय.